नमस्कार मंडळी, मी संकेत नलवडे. नमस्कार मंडळी, मी राम जाधव. आपण बनवत आहे दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ. तर आजच्या दिवशी काय महत्त्व आहे माहिती आहे का? तो दिवस आला ऋषीपंचमीचा दिवस आणि या दिवशी सगळ्या महिला वर्ग उपवास करायचे मंडळी. आणि या दिवसाला खेडेगावामध्ये उंदीरपी म्हणतात. म्हणजे उंदीरपी म्हणजे कशाबद्दल म्हणतात त्याला? सांगतो. हा सांग. उंदीरपी म्हणजे काय? तर या दिवशी काय करायचं माहिती आहे का? आपले जे कडधान्य असतात ना, त्यांच्यापासून घुगऱ्या तयार करायच्या. आणि म्हणजे वेगवेगळ्या कडधान्याच्या घुगऱ्या बनवायच्या आणि त्या घुगऱ्या काय करायच्या, आपल्या शेतात जायच्या आणि त्या टाकून द्यायच्या. हे कशा करता टाकायच्या? का म्हणजे उंदरांनी कसं असतंय, पाऊस झालेला असतोय आणि धान्य उगलेलं असतंय, उंदरांनी ते धान्य खाऊ नये आणि त्यांना खाद्य मिळावं म्हणून त्या घुगऱ्या टाकून द्यायच्या. हा उंदीर मामाचा महाप्रसादच म्हणा की थोडक्यात. आणि उंदीर कसं आहे, गणपतीचं वाहनच आहे ना, मग त्याची पण पूजा केली, त्याला पण महाप्रसाद दिला. म्हणजे या निमित्तानं आपल्याला शेत कुठं आहे, त्या शेताकडे जाण्याचा योग तर येत असेल लोकांना पूर्वीच्या. बरोबर आहे. शहरातल्या लोकांचे आपल्या नोकरी वर्ग आहे त्यांना शेतात जाण्याचा योग येत असणार. आणि कळेल ना शेती कुठे आहे ते तरी कळते. अगदी बरोबर, शेती आपली कुठं आहे. आणि कसं आहे, सकाळ संध्याकाळ रोज आरती तर होणारच आहे. अगदी बरोबर आहे, आरती ही ठरलेलीच आहे. आणि त्यावेळी कसं असायचं, भजन ठरलेलं असायचं. भजनी मंडळी घरोघरी यायची, ज्याचा दिवस ठरला त्यांची भजन व्हायचं बरं का मंडळी. हो, म्हणजे आज याच्या घरी जायचं आणि भजन थोडं म्हणायचं, नंतर त्याच्या घरी जायचं, थोडा वेळ भजन म्हणायचं, असं सगळ्यांच्या घरी भजन म्हणत फिरायचं. म्हणजे असा हा दुसरा दिवस चालायचा प्रत्येकाच्या घरी, प्रत्येकाच्या घरात. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला तिसरा दिवस घेऊन येणार आहोत. नमस्कार मंडळी.